बाबत मोठे अपडेट आले समोर। महाराष्ट्रातील एकही मूल वाचणार नाही। ज्या लोकांच्या घरात मुलं आहेत त्यांची झोप उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली। कारण एक असा विचित्र व्हायरस पसरलाय की ज्याने अक्षरशः मंत्रिमंडळाची झोप उडाली। 7 वर्षापूर्वी कोरोना आला होता तेव्हा त्यांची जो हाहाकार उडवला त्या सगळ्यांनी पाहिलं। पण आता जो व्हायरस आलाय त्यांनी टार्गेट केलं लहान मुलांना, ज्यांचं वय कमी असतं। ही बातमी टीव्हीला लावली होती। खरं तर याला कोणी सिरियसली घेतलं नाही, पण अचानक 22 मुलांचा एकाच गावातल्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। लक्षणे नव्हती, ताप, सुस्ती येणे, उलटी। डॉक्टरांचं वाटलं साधा संसर्गजन्य ताप असेल। नमुने तपासणीसाठी दिले होते। 2 तासच्या आतच मुलांच्या जगाचा निरोप घेतला आणि ते ठार झाले। होय, ही एक घटना गावातच नाही तर महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात 16 ठिकाणी घडली आणि ज्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय घेतला। आता जर तुमचा मुलगा शाळा कॉलेजच्या जात असेल तर लक्षपूर्वक माहिती पहा, कारण की आता सगळं थांबणार। महाराष्ट्रावर एक अशा व्हायरसचा अटॅक झालाय जे गेल्या 300 वर्षात कधी झाला नव्हता। हा व्हायरसचा प्रसार एका रात्री इतका वाढलाय की कोरोनाच्या दुपटीने वाढतोय। त्यामुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लॉकडाऊनची परिस्थिती आता होणार की काय अशी चर्चा होत असताना 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एक विशेष नियमावली आता लागू करण्यात आलेली आहे। हे एक संकट साध्या तपासापासून सुरू झाले, पण या अदृश्य शत्रूचा प्रसार नक्की कसा होतो? वैज्ञानिक आणि वैद्यकीय भाषेत या सूक्ष्म संकटाला चांदीपुरा संसर्ग असे नाव देण्यात आले आहे। हा अत्यंत दुर्मिळ पण वेगाने पसरणारा विषाणू प्रामुख्याने 15 वर्षाखालील लहान बालकांनाच आपले आश्रय आणि लक्ष केंद्रित करतो। हा संसर्ग घराच्या आसपास असणाऱ्या कच्च्या भिंती, वाळू, माती आणि झाडाझुडपांमध्ये राहणाऱ्या अत्यंत बारीक माशा, डास आणि गोचीड यांच्या चावण्यापासून थेट रक्तामध्ये प्रवेश करतो। यामुळेच या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील सीमावर्ती जिल्ह्यामध्ये विशेष हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि लक्षात घ्या, मुलामध्ये तीव्र ताप, सुस्ती किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसली तर घरगुती उपचार न करता पहिल्या 6 ते 12 तासात बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घराच्या भोवतालची स्वच्छता ठेवा। मुलांच्या शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल असे कपडे घाला। खिडक्या, दारे बंद ठेवा आणि मोठ्या मुलांना लक्षात घ्या, मुलांना बाहेर खेळायला पाठवताना कीटकनाशक क्रीम किंवा मलम लावा। हा व्हायरस मेंदूला सूज आणू शकतो, त्यामुळे वेळीच उपचार करणे हाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि बचावपूर्वकाचा ही बातमी होती। तुम्ही याला एकम मजाकीत घेऊ नका किंवा या बातमीला एक सिरियसली प्रकारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लहान मुलांमध्ये याचा धोका वाढवण्यात आलेला आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट इशारा दिलाय की आपल्या मुलांना जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या मुलांच्या पर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।